नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। तर आता वाजले होते दुपारचे 4। तर नुकतीच मी थोडी झोपली होते दुपारी आणि झोपेतून उठून आधी थोडंसं पाणी पिलं आणि आता दुपारच्या कामाची सुरुवात होणार होती। तर माझं दुपारचं डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात आधी मी सकाळी जी भाजी केली होती ती भाजीचं पातेलं रिकामं करते आणि भांडे टाकते घासायला, कारण खूप सारा गर्दा होतो वट्ट्यावरती। बघा आता 4 वाजले आहेत। तर आज मी करणार होते सप्पक वरण फोडणीचं आणि भरलेल्या मिरचीची भाजी। तर आधी मी सगळ्यात आधी वरण लावून घेते आहे। तर मी याच्यात कसलीही वाटी किंवा काही ठेवलेली नाही, कारण मला रोजचा अंदाज आहे की मला किती डाळ सगळ्यांसाठी लावावी लागते। तर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। जर समजा तुमची डाळ शिजत नसेल तुरीची, तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 थेंब तेल घालू शकता। तेल घातले की डाळ सहज शिजून निघते। तर डाळ कुकर ठेवलेला आहे डाळीचं आणि आता लागलीच मी पीठ मळून घेणार आहे। तर आधी मी परातीमध्ये हे टाकलेलं आहे मीठ आणि नंतरनं पीठ मळून घेत आहे। तर तुम्ही डायरेक्ट असं पिठावर मीठ टाकत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही परातीमध्ये हे टाकत जा मीठ आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं मीठ हे पिठामध्ये मिक्स होईल। आणि आता जर चपात्या तुमच्या नरम राहत नसतील तर जेव्हा पिठाचा गोळा तिंबतात त्याच्यावर 2 थेंब असे पाण्याचे घालून ठेवायचे आहेत आणि थोडंसं तेल घालून ठेवायचं आहे आणि कमीत कमी 10 मिनिट तरी पीठ असं छान भिजत ठेवायचं आहे, असं बंद करून ठेवायचं आहे, नाहीतर कापड झाकून घ्यायचं आहे। तर पीठ मळत आहे तोपर्यंत मी बाहेरची रूम साफ करायला आलेली आहे। तर ते खेळणं क्यूट असं खेळणं किंडर जॉयमध्ये आलं तर सोहमला, तर ते दाखवलं आहे आणि सोहमनं दिवसभर बाहेरच्या रूममध्ये खूप गर्दा पसरवलता। तर मी म्हणलं पीठ भिजतंय तिकडं आणि शिट्ट्या पण होत आहेत, तर मी बाहेरची रूम साफ करायला आली। तर बाहेरची रूम साफ करून झाडू वगैरे मारून घेतला। तसंच अंगणसुद्धा मी 2 टाईम साफ करून घेत असते, तर अंगणही साफ करून घेतलं। अगदी मला गेटच्या बाहेरपर्यंत सगळं झाडावं लागतं आणि नंतरनं झाडांना पाणीही घालते। तर कसं आहे, सकाळी जर मी झाडांना पाणी घालायचं विसरले तर ज्यावेळेस 4-5 वाजतात त्यावेळेस मी तेव्हा तरी झाडांना पाणी घालते। तर माझे छान असे छोटे छोटे रोपटे आलेले होते बघा तुळशीचे, तर मी पाणी घालून घेते आणि तुळशीला कधीच आपलं वापरायचं वगैरे पाणी घालायचं नाही, ताजं हांड्यातलं पाणी घालायचं आणि फक्त सकाळच्या टायमाला घालायचं आहे, कारण तुळस ही खूप पवित्र असते। म्हणून मी तुळशीच्या कुंड्यामध्ये पाणी ओतलेलं नाही आहे, ते तसंच ठेवलेलं आहे आणि कोरफडीला पण पाणी घालून घेतलेलं आहे। तर मला झाडं लावायला खूप आवडतात। काय पाहिजे? दूध ये मागू माझ्या, ये। काय पाहिजे तुला? चल दूध देते, चल लवकर चल, मी दूध काढलंय बघ, चल बाहेर, चल चल बाहेर बाहेर चल, मी काढ, ये इकडे, चल ये घे पी। तर मांजरीला दूध टाकल्याच्या नंतर सोहमनं आणलेला बर्फ गोळा खायला। तर छान असा बर्फ गोळा, पण 4-5 वाजलेले, पण मला सोहमला अजिबात राहायला गेलं नाही, म्हणून आम्ही बर्फ गोळा घेतला खायला। किती छान कलर आहे बघा। आणि बघा आता पीठ मगाशी आपण मळून ठेवलेलं किती छान भिजलेलं आहे। 100% असं जर पीठ तुम्ही मळून ठेवला, तेल आणि पाणी लावून ठेवला, तर तुमच्या चपात्या खूप नरम होतील, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकतील। ही ट्रिक माझ्या आईची आहे, ती मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये फॉलो करते। आणि आता इकडे चपात्या करायला घेतलेल्या आहेत मी, बघू शकता तुम्ही। शक्यतो मी सकाळी चपात्या करत असते सगळ्या, पण आज सकाळी थोड्याशा कमी केल्या होत्या, म्हणून आता मी परत चपात्या करायला घेतलेल्या आहे। मोठ्या मोठ्या चपात्या करते मी, आमच्या घरामध्ये पातळ आणि मोठ्या चपात्या लागतात। तर
अशा प्रकारे दुपारचं माझं डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आता इकडे चपात्या करत मी बाकी पिठाचे गोळेही बनवून घेतलेले आहेत. चपात्या करून झाल्याच्या नंतर ना आता भरलेल्या मिरचीची जे सारण आहे त्याचं तयारी करून घेतलेली आहे. शेंगाचं पीठ घेतलेले आहे, लाल मिरची, हळद टाकलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीरचा गोळा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला कोणते मसाले आवडतात ते तुम्ही टाकू शकतात. लाल मिरची ऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घेऊ शकता. आणि ही हिरवी कैरीची चटणी आहे ती पण टाकून घेतलेली आहे. ट्रस्ट मी खूप छान चव येते अशी हिरवी कैरीची चटणी जर तुम्ही ह्याच्यामध्ये भरली मिरच्यांमध्ये. आणि आता ऑलमोस्ट सगळीकडे ह्या मिरच्या म्हणजे भिंगऱ्या म्हणतात ह्याला, तर ह्या सगळीकडे विकायला आलेल्या आहेत. तर मी आता बघा कसा तडतड आवाज येतोय आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत होतं मला, कारण मला असे भरलेल्या मिरचीची भाजी किंवा ठेचा वगैरे खूप आवडतं. तर कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करा. इकडे सप्पक वरण फोडणी घातलेलं, तर वरण उकळत होतं. मस्त मेनू होता आजचा, भरलेल्या मिरचीची भाजी आणि वरण. तर आता बघा किचन कसं पांगलेलं आहे. मी भांडे घासून घेतलेले आहे, किचन साफ केलेले आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवत आहे. बाय, नंतर भेटू नवीन व्हिडिओ.